इकडे अभिजित अंकिताला सांगतोय की मला अरबाजची कधी कधी भीती वाटते, चला तर बघूयात असं अभिजित इकडे का सांगतोय. तर इकडे हे दोघे जण बोलत बसलेले असतात आणि अंकिता सांगते की माझं निकीशी नाही पटत. जसं निकी म्हणते की मला अंकिता नाही आवडत, तसंच आहे, फेअर इनफ, आपण इथे कोणाला आवडायला नाही आलो आणि निक्की आणि माझं जे आहे ते फक्त शाब्दिक आहे, असं नॉर्मल आहे. आणि सेम विथ अरबाजशी पण माझा वाद होतो, पण ते सुद्धा शाब्दिक आणि नॉर्मलच असतं. असं काही जास्त करून आम्ही भांडलोय असं काही झालेलं नाहीये. पण अरबाजचं काय आहे, खूप इन्सिक्युरिटीज आहेत. तो लहान आहे त्याच्यामुळे त्याला खूप इन्सिक्युरिटी असते त्याचं. त्यावर अभिजित म्हणतो की मला सुद्धा त्याची भीती वाटते, कारण तो इथे बसून काय ऐकेल आणि तिकडे जाऊन काय सांगेल आणि पुन्हा तिकडून येऊन इकडे काय सांगेल याचा काही भरोसा नाही. आणि हे सगळं तो मुद्दाम करतो भांडण लावण्यासाठी, असं इथं अभिजितचं म्हणणं असतं. त्यावर अंकिता देखील ॲग्री होते. आणि मध्ये तरी मी कोणाला बोललेलं होतं की निक्की जी आहे ती अरबाजशी कनेक्टेड आहे, अरबाज जो आहे तो जान्हवी आणि वैभवशी कनेक्टेड आहे. पण अरबाज काय करतो, सगळ्या घराला धरून चालतो, तसं यांचं नाही होत. तर अंकिता म्हणते की नाही. आणि वैभवचं काय आहे, त्याला फक्त टास्कमध्ये दिसायचं असतं, जिथे भांडण लागतं तिथेच फक्त वैभव येताना दिसतो आणि मग बोलतो. तर अशा प्रकारे एकमेकांशी इंटरकनेक्टेड हे लोक आहेत, पण आता ते फुटलेले आहेत, त्याच्यामुळे जान्हवी आपल्यामध्ये येऊन बसते, असं इकडे अंकिताचं म्हणणं असतं. अभिजित म्हणतो की अरबाजचा खेळ हा फक्त निकी आणि ताकद याच्यावरच डिपेंड आहे, हे स्पष्टपणे दिसून येतं. तर तुम्हालाही असं वाटतं का की अरबाज हा फक्त निकी आणि त्याची ताकद याच्यावरच तीच डिपेंडेबल खेळत आहे? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.